मित्रांनो, राज्यामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये लोकसभा उमेदवारीचे अर्ज भरायला सुरुवात झाली आहे। 2 दिवसापूर्वी परभणीमध्ये महायुतीचे उमेदवार महादेवराव जानकर यांनी लोकसभेचा अर्ज दाखल केला। त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यासारखे मोठमोठे नेते आले होते। त्यांनी शक्तिप्रदर्शन सुद्धा केलं। त्यांच्या शक्तिप्रदर्शनाला प्रत्युत्तर देण्याची तयारी ठाकरे गटाने केली होती। त्याचाच एक भाग म्हणून काल ठाकरे गटाचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांनी शक्तिप्रदर्शन करत त्या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज भरला। यामध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनामध्ये नेमके किती लोक येतात हे पाहण्याची उत्सुकता महाराष्ट्रासहित परभणीतील लोकांना होती। काल ठाकरे गटाचे परभणीचे त्या ठिकाणी उमेदवार संजय जाधव यांनी भयानक असं शक्तिप्रदर्शन केलं। त्या शक्तिप्रदर्शनाला त्या ठिकाणी महादेव जानकर यांच्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट गर्दी उसळली असल्याचा दावा त्या ठिकाणी परभणीतील मतदारांनी आणि जनतेने केला आहे। त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी जे सभामंडप उभारलं गेलं होतं त्याच ठिकाणी ठाकरे गटानं सभा घेतली, परंतु गर्दी इतकी भयानक उसळली होती की सभामंडपाच्या बाहेर देखील दुप्पट तिप्पट लोक उभे होते आणि त्यामुळं असल्या रखरखत्या उन्हामध्ये इतक्या भयानक प्रमाणात तुम्ही आलात, यापुढं तुमच्या बसण्याची सावलीची व्यवस्था केली जाईल अशी दिलगिरी ठाकरे गटाचे परभणीचे उमेदवार संजय जाधव यांनी केली। ठाकरे गटाचे संजय जाधव यांनी जे शक्तिप्रदर्शन केलं त्याची जोरदार चर्चा परभणी लोकसभेमध्ये होती। इतके मोठमोठे नेते त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारासाठी आले असताना जितके लोक आले नाहीत तितके फक्त त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरच्या नेत्यांच्या सभेसाठी आणि त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी परभणीकरांनी ठाकरे गटाच्या उमेदवारासाठी केलेली इतकी मोठी भयानक गर्दी त्या ठिकाणी परभणीमध्ये काल चर्चेचा विषय